नमस्कार मंडळी. बरेच दिवस झाले तसं शेतात जाणं झालंच नव्हतं. सकाळी थोडा वेळ होता तर चला म्हणलं शेताला एक फेरफटका मारून येऊ. सलग 2 वर्ष झाली तसं पाऊस जास्त नसल्यामुळे वावर फडकाला पडलेत. पण नशीब थोडंसं का होईना बोरवेलला पाणी आहे. हिरवळ नसल्यामुळे सगळीकडे आता वातावरण पण थोडंसं वेगळंच झालंय. काही झालं तरी आपण एक शेतकरी आहोत. शेतातून घरी आलो आणि आवरून निघालो आपल्या ताक सेंटरवर. मला माहीत आहे की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही. असं तर मला पहिलं वाटायचं की जॉब करायचा, 2 टाईम पोटभर खायचं, निवांत झोपायचं. त्याने उठ म्हणलं की उठायचं आणि बस म्हणलं की बसायचं. एवढीच आपली लाईफ आहे. पण असं काही नाही. हे सगळं आपल्याला आहे ना लहानपणापासून शिकवलं गेलंय की मोठं होऊन कुठंतरी जॉब करायचा आणि त्याच्याचमुळे आपला माइंडसेट झालेला असतो. त्याच्यामुळे ना आपण पुढचा विचार करू शकत नाही. प्रत्येकाच्या अंगी ना काही कला असते. आपण शिकलेली कला आपल्याला कधीच उपाशी मागत नाही. हाच विचार करून मी जॉब सोडून स्वतःचा ताक सेंटर चालू केला आहे. तुमच्या प्रेम आणि सपोर्टमुळे 1 महिन्यामध्येच आपली दुसरी शाखा पण ओपन झाली आहे. तुमचा सपोर्ट असाच कायम असू द्या. आणखी कोणी ताक प्यायला आले नसाल तर एकदा अवश्य भेट द्या. ॲड्रेस मी कॅप्शनमध्ये देत आहे. पाणी जारवाला आला होता, मग त्याच्याकडून पाणी जार भरून घेतला. आज तर आहे ना सलग नॉनस्टॉप कस्टमर चालू होते. त्याच्यामुळे बऱ्याचशा क्लिप घेता नाही आल्या. नवीन ताक सेंटरवर सुद्धा मला बरेचसे चांगले कस्टमर मिळालेत आणि आज ताक पण थोडा लवकरच संपत आलं होतं. शेवटी ना 2-3 कस्टमरला ताक देऊन दुकानाची आवक चालू केली. टेबल साफ करून घेतला. आपण जिथे काम करतो ती जागा कायम स्वच्छ ठेवायला पाहिजे. तिथलं आवरून घरी यायला निघालो. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करूनच टाका.